आणि आता बातमी शेतकरी कर्जमाफीबाबत। शेतकरी आंदोलनानंतर सरकारने 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली खरी, पण यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले सरकार आणखी डबघाईला आले। आता विकास कामांना कात्री लावण्याशिवाय सरकार पुढे पर्याय उरलेला नाही। राज्यावर 4,15,000 कोटी रुपयांचं कर्ज, तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलात प्रचंड घट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे आणखी 34,000 कोटींचा बोजा। शेतकऱ्यांना देशातली सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, पण त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 34,000 कोटींचा बोजा सरकार कसा भरून काढणार असा गहन प्रश्न निर्माण झालाय। एकीकडे विविध कारणांमुळे तिजोरीवरचा आर्थिक भार वाढतोय, तर दुसरीकडे राज्याच्या महसुलात घट होतीये। एलबीटी माफीमुळे दरवर्षी 6,500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। टोल माफीमुळे 700 ते 800 कोटी रुपये, कर्जावरील व्याजापोटी 25,000 कोटी रुपये, कर्मचारी वेतन आणि पेन्शनपोटी 95,000 कोटी रुपये भार पडणार आहे। जीएसटी आकारणीच्या गोंधळामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केल्यास 21,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। शिवाय शेतकरी कर्जमाफीसाठी 34,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। त्यामुळे थेट विकास कामांना कात्री लावण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे। प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे। नोटाबंदी आणि इतर काही कारणांमुळे यंदा राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। हायवे लगत दारूबंदीमुळे 7,000 कोटींचं उत्पादन शुल्क घटण्याची शक्यता आहे। उत्पादन शुल्काचं लक्ष्य 15,343 कोटी असताना केवळ 9,442 कोटी इतकेच जमा झाले। विक्री कराचं उद्दिष्ट 81,437 कोटी असताना 69,253 कोटी रुपयांचा विक्री कर जमा झालाय। मुद्रांक आणि नोंदणी शुल्काचं उद्दिष्ट 23,547 कोटी रुपयांचं असताना प्रत्यक्ष वसुली 16,347 कोटी रुपये एवढीच झाली आहे। तिजोरीची ही अवस्था लक्षात घेता सरकारची चांगलीच दमछाक होणार आहे। त्यामुळेच शिवस्मारक, हिंदू मिल स्मारक यासारख्या अनेक लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी सरकारला काही काळ पुढे ढकलावी लागणार आहे। सलग 3 वर्ष पडलेल्या दुष्काळासाठी राज्यातील विकास कामांच्या खर्चाला 20% कात्री लावण्यात आली होती। आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 34,000 कोटी रुपये उभे करताना राज्य सरकारला विकास कामांवर खर्च कमी करावा लागणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील विकास कामांच्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे। दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।